नमस्कार. वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना या नागरिकांसाठी लाभदायक ठरत आहेत. सरकारच्या अशाच योजना आणि धोरणांमुळे दिव्यांगांच्या जीवनमानातही क्रांतिकारी परिवर्तन घडून येत आहे. वास्तविकतेच्या आजच्या भागात सरकारच्या अशाच योजना, धोरणं आणि त्यांच्या लाभार्थ्यांविषयी अधिक जाणून घेऊयात. शारीरिक अपूर्णतेकडे दयेनं किंवा सहानुभूतीनं बघण्याची नाही, तर अशा व्यक्तींना प्रोत्साहन, बळ देण्याची सन्मानाची दृष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आणि यातूनच दिव्यांग या व्याख्येचा जन्म झाला. दिव्यांगजनांना सन्मानानं जगता यावं यासाठी 3 डिसेंबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुगम्य भारत, सुलभ भारत या अभियानाची सुरुवात केली. 9 वर्षांच्या या प्रवासात सुगम्य भारत अभियानानं दिव्यांगजनांसाठी विविध योजनांची उपलब्धता ही सुलभ केली. त्यांच्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार केलं. रोजगार असो, शिक्षण असो, अशा विविध क्षेत्रात दिव्यांगांना झेप घेत विहरण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिलं. देशात 2014 पूर्वी दिव्यांगांना सामाजिक समानता आणि आर्थिक पातळीवर संधींची उपलब्धता या अडचणींचा सामना करावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही अडचण संवेदनशीलपणे समजली. 2015 साली 27 डिसेंबरला प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकलांग या शब्दाऐवजी दिव्यांग हा शब्द प्रयोग वापरण्याचं आवाहन देशवासियांना केलं. ही सुरुवात अद्वितीय होती. देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः बदल घडवण्यासाठी घेतलेला हा पुढाकार एक नवी सुरुवात होती. स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात दिव्यांगांचा आत्मसन्मान आणि त्यांच्या सामर्थ्यावर पहिली वेळ होती. क्यों न हम हमारे देश में विकलांग की जगह पर दिव्यांग शब्द का उपयोग करें. ये वो लोग हैं जिनके पास वो ऐसा एक से अधिक ऐसे अंग है जिसमें दिव्यता है, दिव्य शक्ति का संचार है, जो हम सामान्य शरीर वालों के पास नहीं है. 9 वर्षापूर्वी सुगम्य भारत अभियानाचा शुभारंभ झाला. या अभियानाद्वारे दिव्यांगांच्या अडचणी समजून घेता आल्या आणि त्यांचं 100% निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. बस स्थानकं, रेल्वे स्थानकं, एअरपोर्ट, शाळा, महाविद्यालय बनवण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात झाली आणि आता ही मोहीम वेगानं आपल्या लक्ष्याकडे मार्गक्रमण करत आहे. दिव्यांगांना आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे. माहिती आणि संप्रेषण क्षेत्रालाही सुगम्य बनवलं जात आहे. भाषेचा अडथळा दूर करण्याच्या उद्देशानं एक देश एक सांकेतिक भाषा ही मोहीम एक ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्टेपणातून हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. याचा परिणाम जागतिक पटलावर पॅराऑलिम्पिक दिसून आलाय. टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये 19 पॅराऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड ब्रेक 29 पदकांच्या कमाईमुळे देशाची मान जागतिक पटलावर अभिमानाने उंचावली आहे. आप लोगों के माध्यम से देश में एक कल्चर पैदा करना चाहता हूं. वो कल्चर देश के हर नागरिक को समाज में जिनके जीवन में इस प्रकार की कठिनाई है, जो हमारे दिव्यांग जन है, उनकी तरफ देखने का दृष्टिकोण बदले. वे उनके प्रति सम्मान के भाव से नहीं, वो हमें मंजूर नहीं है. दया भाव, तुमसे कम नहीं हूं, ये मिजाज मुझे देश में पैदा करना है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये दिव्यांगांच्या आशा आकांक्षांना, स्वप्नांना एक नवी ओळख मिळवून दिली. आपलं करिअर निवडण्याचं आता त्यांना पूर्ण स्वातंत्र्य, रोजगाराच्याही समान संधी आहेत. शिक्षणामध्येही समानतेचे वारे वाहू लागले आहेत. उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा 3% वरून 5% करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या सेवांमध्ये आरक्षणाची मर्यादा 3% 4% वाढवण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या संवेदनशील प्रयत्नांमुळे समाजाची मानसिक सामर्थ्याचं प्रतीक ठरू लागले आहे. आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर दिव्यांग विकसित भारत. करणं सुलभ व्हावं यासाठी दळणवळण क्षेत्रातही अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रेल्वे असो, विमान प्रवास असो किंवा सार्वजनिक रस्ते वाहतूक, प्रत्येक ठिकाणी विशेष सवलती, आरक्षण यासोबतच प्रत्येक स्थानकामध्ये आणि संबंधित ठिकाणी दिव्यांगस्नेही अशाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांगांचा प्रवास हा निर्वेध आणि सुखकर होत आहे. दळण सुविधा ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. गेल्या दशकभरात या सुविधांचा दिव्यांगांना लाभ घेता यावा यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. विमानतळांवर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, सांकेतिक भाषेत सूचना तसंच मदतनीस अशा विशेष सोयींमध्ये व्हीलचेअरनं जाण्यासाठी प्लॅटफॉर्म, दृष्टीहीनांसाठी मदतनीस, अपंगांसाठी व्हीलचेअर, बसमध्ये चढण्यासाठी लिफ्टची सुविधाही उपलब्ध आहे. तर रेल्वे स्थानकात सांकेतिक भाषेत सूचना यासह विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. दिव्यांगांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी रेल्वेनं या सुविधांचा विस्तार केला आहे. मध्य रेल्वेनं स्थानकांसह शौचालय, बुकिंग ऑफिस, लिफ्टवरही दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीत माहिती उपलब्ध करून दिली आहे. ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथं ब्रेल लिपीतून रेल्वेचा मॅप उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर त्यांना योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी गायडिंग टेक्स्टाईल्स म्हणजेच मार्गदर्शक पथ लावण्यात आले आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क दिली आहे. सुगम्य भारत या अभियानाअंतर्गत रेल्वेद्वारे 700हून दिव्यांग प्रवाशांसाठी विविध अरेंजमेंट केल्या गेलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ज्या दृष्टीदोषाच्या किंवा दृष्टीहीन व्यक्तींच्या प्रवाशांसाठी आपण ब्रेल लिपीमधले सायनेजेस प्रत्येक स्थानकावरती, स्टेशन मास्टरचं केबिन किंवा विविध प्लॅटफॉर्मचे नंबर यांची उपलब्धता केली गेलेली आहे. याचसोबत सर्व लिफ्टवरती आपण त्यांना कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आपण आहात याची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. याचसोबत चेकर्ड टाईल्स या सर्व प्लॅटफॉर्मवरती लावल्या गेलेल्या आहेत, ज्याद्वारे दृष्टीहीन किंवा कमी दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना देखील आपण प्लॅटफॉर्मवरती नेमके कुठे उभे आहोत याची माहिती मिळू शकेल, ज्याद्वारे कुठल्याही अपघातापासून त्यांना वाचता येईल याचा प्रयत्न केला गेलेला आहे. याचसोबत सर्व स्टेशन मास्टरकडे आपण व्हीलचेअर उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्या की व्हीलचेअर दिव्यांग व्यक्ती त्या स्टेशन आपल्यासाठी प्लॅटफॉर्मवरच्या मुवमेंटसाठी वापर करू शकतात. रेल्वेच्याद्वारे हा प्रयत्न आहे की यातून आपण दिव्यांगासाठी अधिकाधिक सुखकर प्रवास करू शकू. समाजाचा विकास सर्व स्तरांचा विकास केल्यावरच होतो. याच विचारधारेतून दिव्यांगांचं समाजात वावरणं सोपं आणि सुलभ व्हावं यात अनेक सुविधा प्रत्यक्ष उतरवण्यात आल्या आहेत. यामुळे दिव्यांगजनांना स्वावलंबी होण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास आहे. पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, गिल असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 11 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिव्यांग म्हणजे शारीरिक उणेपण हा सहानुभूतीदर्शक समज क्रीडा क्षेत्रातल्या आपल्या अचाट कामगिरीनं दिव्यांग क्रीडापटू रोज मोडीत काढतायत. आपल्या शारीरिक आणि मानसिक कणखरतेचं आणि सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवत आहेत. दिव्यांग खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर मैदानं गाजवावीत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तळमळ आणि यातूनच पॅरा खेलो इंडिया यासारख्या क्रीडा स्पर्धा आकाराला आल्या. पॅरालिम्पिक सारख्या जागतिक लागले. तशी तर पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेला साधारण 60च्या दशकात जगात सुरुवात झाली. मात्र सुरुवातीला या स्पर्धांमध्ये युरोपीय किंवा चीनी खेळाडूंचा दबदबा होता.
भारताचा त्यात नगण्य सहभाग असेल. भारतानं या आधीच्या पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये 1-2 पदकं जिंकली आहेत. त्यातही जे दिव्यांग खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळत त्यांनाच सोयी सुविधा मिळत असत. मात्र गेल्या दशकात सुगम्य भारत अभियान सुरू झालं आणि पॅरालिम्पिक खेळाडूंसाठीचा दृष्टिकोनही बदलला. या खेळाडूंना त्यांच्या खेळांना ऑलिम्पिक इतकंच महत्त्व दिलं जाऊ लागलं. स्पर्धांना जाण्याआधी आणि पदकं जिंकल्यावरही स्वतः पंतप्रधान या खेळाडूंशी संवाद साधतात, त्यांना प्रोत्साहन देतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांची भेट घेतात, ज्यामुळे खेळाडूंचं मनोधैर्य वाढतं. वो कंसिस्टेंसी सर आपकी वजह से आई है, क्योंकि आपने जो डिफरेंट स्कीम्स इंडिया में लॉन्च करी है, चाहे वो टॉप स्कीम्स हो, खेलो इंडिया स्कीम्स हो, एनसीओईज हो, वो सर आपकी वजह से है कि आज हम सारे 29 मेडल्स लेके आए हैं. और सर मैं एक चीज और कहना चाहूंगा, बाकी लोगों के लिए आप पीएम का मतलब होता है कि प्राइम मिनिस्टर, और हम सब के लिए आप पीएम का मतलब है परम मित्र. वाह, मुझे ये पद आपने दिया, बहुत अच्छा लगा. मैं भी चाहता हूं जी, सच्चे अर्थ में एक मित्र के रूप में आपके साथ काम करता रहूं. मैं आप लोगों के माध्यम से देश में एक कल्चर पैदा करना चाहता हूं. वो कल्चर ये है कि देश के हर नागरिक को आज में जिनके जीवन में इस प्रकार की कठिनाई है, जो हमारे दिव्यांग जन है, उनकी तरफ देखने का दृष्टिकोण बदले. वे उनके प्रति सम्मान देखे, दया भाग्य से नहीं, वो हमें मंजूर नहीं है. दया नहीं चाहिए, सम्मान से देखे मैं तुमसे कम नहीं हूं, ये पैदा करना है. और मेरे दिव्यांग भाई बहनों में भी मुझे वो मिजाज पैदा कर, वो खेलते हो न खेलते हो अलग बात है, उन्हें निराश होने की जरूरत नहीं है. तो बाकी ओलंपिक्स के खिलाड़ी और बाकी विजेताओं से ज्यादा मेरे लिए आपका खेलना, आपका देश के लिए वहां जाना, वहां जाने के लिए अनेक वर्षों तक सुबह 4 बजे 5 बजे उठ करके पसीना बहाना, ये मेहनत कभी भी बेकार नहीं जाएगी, मैं आपको विश्वास देता हूं. क्योंकि अब आपके लिए भी, सभी दिव्यांगजनों के लिए समाज में एक नया वातावरण पैदा होना शुरू हो चुका है. व्यवस्थाएं भी विकसित हो रही हैं. हर एक को लगता है कि अरे भाई मुझे भी तो हेल्प करनी चाहिए, मुझे साथ रहना चाहिए. मैं बैठा हूं, वो खड़े हैं, मैं खड़ा हो जाऊं, उनको बिठा दूं, यानी बदलाव आता है. तो आप जो ये कंट्रीब्यूशन कर रहे हैं, वो एक पूरे समाज के मन को बदलने का, मेडल से ज्यादा आप माहौल बदल रहे हैं. याआधी केवळ वरच्या स्तरावर मिळणाऱ्या सुविधा आता स्थानिक, जिल्हा किंवा राज्य पातळीवर खेळणाऱ्या दिव्यांग खेळाडूंनाही मिळू लागल्या आहेत. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीच्या प्रक्रिया सुलभ आणि ऑनलाईन करण्यात आल्या, त्यांच्या खात्यात जमा होतो आहे. अशा बदलांमुळे दिव्यांग खेळाडूंची संख्या वाढते आहे, असा अनुभव पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी व्यक्त केला आहे. प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये फायनल्स खेळत होतो, पण म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. आणि ह्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी मला कोटा मिळालेला नव्हता. कमिटी ऑफ इंडिया आणि पॅराशूटिंग जे चेअरपर्सन आहेत, त्यांनी माझा जुना परफॉर्मन्स बघून वाईल्ड कार्डसाठी एंट्री त्यांनी दिली आणि वर्ल्ड शूटिंग पॅरा स्पोर्ट्स इंटरनॅशनली माझी वाईल्ड कार्डसाठी एंट्री त्यांनी अप्रूव्ह केली आणि वाईल्ड कार्डमधून मला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एंट्री करत आता. बहुत ज़्यादा बढ़ रही है पैरा स्पोर्ट्स को लेकर, विच इज़ अ गुड थिंग, बिकॉज पहले इतना ज़्यादा अवेयरनेस नहीं थी, इतना ज़्यादा मीडिया में भी और इन जनरल पब्लिक में भी. बट अब जैसे गवर्नमेंट सपोर्ट कर रही है एंड ऑब्वियसली मीडिया इज़ ऑल्सो देयर एंड दे आर ऑल्सो कवरिंग द पैरा स्पोर्ट्स. आई थिंक इससे हमें भी बहुत मोटिवेशन मिल रहा है कि हम भी अपना बेस्ट दें. या स्पर्धांचा प्रोत्साहनांचा परिणाम टोकियो आणि त्यानंतर झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही ठळकपणे दिसला.
या दोन्ही पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या चमूची संख्या तर वाढलीच, शिवाय खेळाडूंची कामगिरी रिओ ऑलिम्पिकमध्ये 20 पदकं तर नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विक्रमी 29 पदकं आपल्या खेळाडूंनी जिंकली. त्यात 6 सुवर्ण पदकं होती. ही अंग खेळाडूंची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली. केवळ थोड्या सोयी सुविधा, कोणत्याही दयाभावनेशिवाय आपण उंच भरारी घेऊ शकतो, हेच या जिद्दी पॅरालिम्पिक खेळाडूंनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या या यशातून दिव्यांगांच्या उत्थानासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं विविध योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत. सुगम्य भारत अभियान, एक देश एक दिव्यांगांसाठीची एकात्मिक शिक्षण योजना, अशा विविध योजना आणि उपक्रम यांची यादी न संपणारी. या सरकारी उपक्रमांचा मूळ उद्देश हा इतरांनी दिव्यांगांकडे स्वतःकडेच बघण्याचा दृष्टिकोन हा आमूलाग्र बदललाय. विविध क्षेत्रात दिव्यांग करत असलेल्या प्रगतीनं तो साध्य झाल्यात्मक परिवर्तनाचं चक्र वेगानं फिरू लागलं आहे. केंद्र सरकारतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यांना सक्षम करत स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केवळ आर्थिक सहाय्य न देता विविध दिव्यांगस्नेही अभियानातून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचं महत्त्वाचं काम केलं जात आहे. कल्याण इथं राहणारे अशोक भोईर यांनी 75% दिव्यांगता असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरील 4 स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. संधी आणि प्रोत्साहनासह सरकारच्या मदतीची साथ मिळाल्यानं त्यांच्या समोरच्या अडचणी त्यांना पार करता आल्या. याबाबत आपलाही खारीचा वाटा उचलला है. आज थाने जिले के अंदर काफी पैगामे से हम लोगों ने काम किया है. इसमें से कई लोगों को थाना महानगर पालिका है और कल्याण डुंगल से तो लोगों के लिए अर्थसहाय्य दिया गया है 2-2 लाख रुपया कल्याण डोंबिवली महापालिका की तरफ से और कई लोगों 20,000 लोगों के लिए हम लोगों ने काम किया है. मतदान हा लोकशाही अर्थव्यवस्थेतला सर्वात मोलाचा अधिकार. म्हणूनच या लोकशाहीच्या उत्सवात दिव्यांगही मागे राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी विशेष सेवांची तरतूद राज्यातल्या मतदान केंद्रावर आयोगामार्फत करण्यात येते. मतदान प्रक्रियेत दिव्यांग नागरिकांच्या गरजांचा बारकाईने विचार केल्याबद्दल नागरिकांनी सुद्धा या सेवा सुविधांबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत. सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून आमचे लाडके पंतप्रधान महोदय यांनी आमच्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी खूप चांगल्या सुविधा जर इतिहास पाहिला तर आज आम्ही जे मतदान केंद्र बघतो ते पूर्वी त्यांनी आम्हाला कोणीतरी उचलून घेऊन जाऊन खुर्चीवर उचलून घेऊन जाऊन त्या ठिकाणी मी मतदान करायचो. आज प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची सुविधा आहे, व्हीलचेअर आहे आणि जे काय दिव्यांगाला लागणाऱ्या ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहे ते आपले सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून सर्व ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळे दिव्यांगजनांना समाजाच्या आत येण्यासाठी मदत होत आहे. आजूबाजूच्या 4 चौघांप्रमाणे सन्मानानं केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या या सुविधांबद्दल दिव्यांग नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. खेलो इंडिया पॅरा गेमची सुरुवात केली. या योजनेमुळे अनेक दिव्यांग खेळाडूंना लाभ झाला. त्या पॅरालिम्पिक मध्ये सर्वाधिक पदकं दिव्यांग खेळाडूंना जिंकलेली आहेत. त्याच्यानंतर एशियन गेम्स मध्ये 100 पेक्षा अधिक पदकं दिव्यांग खेळाडूंना जिंकलेली आहेत. केंद्र सरकार हे दिव्यांग खेळाडूंच्या बाबतीत खूप संवेदनशील आहेत आणि शक्य असेल तेवढी ते मदत करतायत. त्यांनी निधी वाढवल्यामुळे नवीन सुविधा सुद्धा दिव्यांग खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मिळायला लागल्या. 28 डिसेंबर 2016चा जो दिव्यांग नवीन कायदा जारी केला त्या कायद्यामध्ये दिव्यांगांचे 21 प्रकारात समायोजन केल्यामुळे जे सगळेच दिव्यांगांना फायदा मिळायला लागलेला आहे. जास्त करून 2016चा जो दिव्यांग कायदा आहे तो महिलांसाठी हा खूप फायदेमंद आहे. त्याच्यामधून महिलांच्या त्यांना चांगल्या प्रकारे एक सुरक्षा मिळू लागलेली आहे. दिव्यांगाला पूर्वी नोकरीमध्ये 4% आरक्षण देण्यात आलं. पूर्वी 3% होतं ते त्याचं 4% करण्यात आलं. ग्रामपंचायत निधी 3%च खर्च केला जात होता, परंतु नवीन कायद्यानुसार तो 3% वरून 5% निधी दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी खर्च होऊ लागला. दिव्यांगाला जर कोणी त्याच्या नैसर्गिक व्यंगावरून हिणवलं तर त्याच्यावर अॅट्रॉसिटी प्रमाणेच गुन्हा दाखल करण्यात येतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या अशा विविध अभियानांमुळे देशातील दिव्यांगजनांच्या सशक्तीकरणाची नवी पहाट देशात उजाडते आहे. याबरोबरच वास्तविकता यशाची या कार्यक्रमाचा आजचा भाग इथेच संपला. तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन यशोगाथांसह पुढल्या भागात. आणि हो, हा कार्यक्रम तुम्ही आमच्या DD सह्याद्री न्यूज या YouTube चॅनलवरही पाहू शकता. कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा.